होतं 75 वर्षीचं म्हातार, 75 वर्षीचं म्हातार कधी कीर्तनमा भजन म्हणे नाही, कीर्तनमाई बसना नाही, स्टँडवर गाणं म्हण राहत ए आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशा मा पोटाना बोलावलो केवाससे एक बुका मग का टाकसो म्हणतो तुला 75 वर्षीचं म्हातार हो आटे म्हणा बाबा कीर्तन लिहि पडेल शेत आणि ते स्टँडवर गाणं म्हण राहत, गाणं बी कोणता म्हण राय ना ए धोकेबाज 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 या गाणं म्हणा मग उद्धार होईल का याना? हा कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे. काही काही म्हातारास नाक आयुष्य चालना जात तरी त्याले भगवंत सुधरत नाही. दोंडायचा मग एक म्हातारा मागली गेली, मग लगीन चालू होतं, लगीन मागे लगीन लागे पंगत चालू होती, जेवण करली ना घर काय कामधंदा नाही म्हणशील, खुर्ची वळली नाही कोपराला बटेल होता मंडप ना. लग्नाने शेवटली विधिरास नवरदेव नवरी गोयन्या टाकतस 80 वर्षीचं म्हातारा तर किरांत नवरदेव नवरी गोयन्या टाक राहता जाऊ तर किसने घरू ना म्हातारील म्हणे मला पान लय म्हणे प्यावा, म्हातारीन तांब्या भरती नाही गुच्चूक पान प्यायला पाहिजे या तोंडमा दात नाही म्हातारीवर गोयन्या टाके भू म्हातारीन भरेल तांब्या येईन डोकार वडी पेका घे डोकं फुटी. म्हातारा 7 पोरे होतात, 7 पोरेशनी फोन कर दिना सासराले मामाजी म्हण बापना डोकं फुटी घेता खाली या म्हणे. आता येरायना दाखमा 7 होतात म्हणेश येरायना दाखमा 7 इन 7 बटणार 6 गरीबडा होता 7वा बोलका होता बैठक पालमा 7 वेई बसेल होतात 6 काय बोलत नाही पण दाखला आगाव होता का हो म्हणे वेई डोकं कस काय फुटणं शिलकू द्या हो म्हैसनी गोमाल दिना का म्हणे नाही हो, मग काय बांधवर ते पाय सटकी का म्हणे नाही हो, मग डोकं कस काय फुटणं हो. नातू किरांता बाजूमा नातू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबा डोकं कस काय फुटणं. अहो बाबा म्हणे तू टॉय का बोटय गावना बाबा म्हण सांग रे भाऊ तू बाबा डोकं कस काय फुटणं म्हणे काही नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं नवरदेव नवरी गुन्ह्या टाकनंतर तो म्हातारा तर घेऊन मन आजी पाहिजे पाणी माग मन आधी या लोटाभर दिन यान गुच्चूक पाणी प्यायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाके म्हातारीन भरेल तांबे यान डोकार वडी पेकेल म्हणे डोकं फुट जायचं वेळ लयल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का. म्हणजे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा कळलं पाहिजे बरोबर आहे की नाही हो. 75 वर्षीचं म्हातारा म्हण राहत हे आस्ती निहायत निरात अरे ती चाल जर आवडत असेल ना भाव आपले ओतायचे मला सांगायला आवडतं चाल कसली असू दे ना भाव आपले टाकायचे जसं की तेरे प्यारे में काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई हो तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई द्वार आ गई तेरी वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते तेरे प्रभु घर छोड़ आ गई हो तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई. गाणं कसलंही असू द्या भाव आपल्या भगवंताप्रतीचे असले पाहिजे बरोबर आहे का नाही. हा 8 भजन म्हणान सांग का बरं 8 ना तरुण भाऊशने आज शिवजयंतीनं कीर्तन ठेवले न ते बाकीना तरुण यशले जरी भजन म्हणान सांग 8 म्हणतात नाही एखादी पूर्ण यशले ब्लॉक कर व्हॉट्सअपले इंस्टाले मग या पडेल बी तडान आडे बट्ट आणि पडेल बी तडान आडे म्हणतस या पाखरा आजाद केले तुला आई म्हणावर उद्धार होई जाई का आयतून पाखरान करता मनीषनी काही फायदा होईल का भाऊ तू पाखराले आजाद नाही कर रे तू ना पाखरू ऑलरेडी आजाद होत रे
तुला पाखरानं पहिलेच ठरेल होतं म्हणलं की निघून द्याव येडालेच वाढायला लावतो असं. हा तिनं पहिलेच ठरेल. तुला फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता तरी ठेल होतं बानट सुरूत नाले. उलट ती लगीन करीन 3 वर्ष म्हणतात आणि 19 पोऱ्या असतील कड्यावर बाबा. ते 19 पोऱ्या आजी कड्यावर धरण माहेर माये जाऊ चौक मा बटेल राशी याल तर की 3 पोऱ्याला सांगा बघ पाहू मामा कसा बसलाय बघ कत जाय तुला पाखरा. हा अरे त्या पाखऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंता प्रतीचे भाव चेंज कर ना. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा. नादा ये दिल मेरा ये मेरा ना रहा. देखते ही देखते हवाले ये हुआ कानया. दिल तेरे नाम कर दिया कानया. दिल तेरे नाम कर दिया कानया. अब ये मेरा ना रहा. नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा. देखते ही देखते हवाले ये किया. देखते ही देखते हवाले तेरे किया कान्या. पागल कर दिया कान्या. पागल मुझको कर दिया कान्या. चाल कोणती कराय ना आपला देऊनसाठी म्हणाना रास बरोबर आहे का नाही. चाल कोणती कराय ना भाव आपला चांगला पाहिजे. आपण तरुण भाऊला सांगतेस तुम्हाला एक एक गाणं सांगा मी एक एक गाणं तुमले रिप्लाय देत जसो. अको एक गाणं आहे कोणतं हे ला 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 ला. कोणतं गाणं आहे ते. हा हा असं दस काय कस काय घेत. कोणतं गाणं आहे रे. मला गाणं ना बोल नाही सांगणार छोटे भैया. गाणं कोणतं आहे त्याने पण चाल जरी आवडी गई ना ते आपण भगवंता प्रतिभाव टाकू. जसं की हे शाम जानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया. शाम जानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया. पागल हुआ वो अदाए दिखाई मजा गया. वो अदाए दिखाई मजा गया. शामदानी जिगर तेरी पहली नजर. शामदानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया. शामदानी जिगर तेरी पहली नजर जब नजर से मिलाई मजा गया. मला फक्त इथलं सांगण्याचं चाल कोणती कराय ना आपण भगवान नाम चिंतन लेवायला अजिबात आहे काही करा नाही. आई वय ना मानचेस ना तुम न बहिणी सोन तुमले बॅटे भजन म्हणा सांग काटे म्हणतीत नाही. लगीन ना गाणं म्हणाला आहे काही करतीत नाही. त्या गाणं काही जना बहिणा लिखेल नाही काही संतच ना लिखेल नाही काही देवनी स्तुती नाही. तुम ना गाणं म्हणजे आटे भजन म्हणाला तुम्ही कमीत कमी 1500 बाया बसेलेत. तुमना आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणी सोन. कितला आवाज यायला पाहिजे होता. एवढ्या बाईसना आवाज कितला यायला पाहिजे. तुमना आवाज ताकद इतली भारी आहे ना कुठेतरी यासले जमणार नाही. यासना आवाज कुठेतरी फरक पडताच पण तुमना आवाज अशी ताकद आहे ना. सरस्वती मातानी कृपा आहे तुमनावर. तुमना आवाज अशी ताकद आहे ना
तुमनं मना माबीन रडा माबी ताकद चांगली आमना तरी आवाज मा कुठे तरी सत्यानाश होई जा आम्ही जर म्हणाल गो ते आमना स्वर चालना जाई रडाल गो ते रडता येत नाही आपली सगळी माय मरेवर बी 2 जण हात धरून काढ देतात आता कारण आपला रडा मा बी ठिकाणा नाही आपलं माय मरेवर बी का शोधवर रडणार का आपलं रडू नको पण भूकू बी नको याना हात धरायला ततान गरमा काढा रही नाही ते आई मायना आवाज माशी ताकद दुसरा माय मरेलवर बी मन माय बटाकावर रडावस बरोबर आहे का नाही मग तुमना आवाज कितला यायला पाहता बहिणीच आटे देऊ न भजन म्हणा कटाया लगीन ना गाणं म्हणू नका असं म्हणत नाही लगीन ना गाणं म्हणू नका असं नाही म्हणणं माले लगीन ना गाणं म्हणा ती बी आपली संस्कृती ती टिकायला पाहिजे पण ती जिथला जोरमा म्हणतास ना गाणं त्यापेक्षा हाय भजन देवनं जास्त जोरमा म्हणू कारण यानावर आपला जीवनना उद्धार होणार आहे ती संस्कृती ठिकाणी पण आता भगवान आपला उद्धार कर देईन ना मग आटे म्हणायला पाहिजे ना आटे विठ्ठल विठ्ठल म्हणान सांगू आटे म्हणतीत नाही आणि लगीन ना गाणं ए कोणी टाकी अंगण मा खाटशील गाय दिसू ती काढली कोणी टाकी अंगण मा खाट देवाचं भजन गायचं पहिल्या बाया निंता निंता बी भजने म्हणेत हे जाते मी बेटा या विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाखरानो पंढरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी बेटा या विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला पहिल्या बाया गटावर गाणं म्हणेत हे ओव्या गाऊन ईश्वरात दाशी जनीच्या घरात दडन दडिले सख्या श्री हरी आडचोरीचा माझ्या घरी अको आपला काना देशमा बाया आहेत ना गट्यावर गाणं म्हणे त्या गाणाच माही सुद्धा आहे ना नवीन लग्न होईल पोरे ना असे ढस ढस रडे गट्यावर ना गाणं बी तसा होतात पहिल्या बाईस ना हा एक ओवी गातो ऐका बाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया कावनमा बहिणी ना डोळे पाणी बंडू मना पस्ताई मनमा कसं वाटत ऐका असं चित लागत नाही का माय हो काय मजा न म्हण हो माय बिचाराने असा गाणं होतात आतेने बाया लेकरे झोपाडान टाइमली बी गाणं म्हणता येते आतेने पोरीसले पोरे झोपाडान टाक सोडी दे ये झुमकीतून नाचू नको पोरेस मजा काय वयन लागी बहिणी सोन त्या लेकरेसले हा पोरे झोपाडान टाइमले असा गाणं म्हणते येडे अक्का विठ्ठल विठ्ठल भगवंताला भेटण्याची गोपिकांना एवढी ओढ होती ना एवढं प्रेम महाराज काही काही गवडणी येत ना शपक आहेत पण त्यांच्यामधनं संदेश खूप चांगला जातो एक गोपी भाव सांगत असताना एक गोपिका सांगते हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला इकाना रे भेट देना मला काना रे भेट देना मला काना रे भेट देना मला कृष्णा रे भेट देना मला काना रे दे भेटना अरे कृष्णा रे भेट देना मला कृष्णा रे भेट देना मला काना रे भेट देना मला वाट तुझी पाहताना नैन माझ्याशी नाले दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले वाट तुझी पाहताना विपरीत घडले दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले कुठे कुठे रे शोध तुला सावडा मुरलीवाला कुठे कुठे रे शोध तुला सावडा मुरलीवाला काना रे भेट देना मला काना रे भेट देना मला काना रे भेट देना मला प्रभू रे भेट देना माझ्या भेटीसाठी सागर कुठे
गोपिकांचं जेवढं देवावर प्रेम होतं का तितकं तर काही शक्य होणार नाही, पण प्रयत्न करायला काय आहे? आपण देवावर प्रेम केलं पाहिजे बरं का मायावर. देवना भजन म्हणू आपण आटे देवना भजन म्हणतात नाही त्या गाणं म्हणते ते एक बी गाणं काही खरं नाही शे. तुम्हाला गाणं म्हणजे अख्खा लबाड गाणं राहतं बहिणीवर. नवरीना बाप गोडे उन्हानं वाजा गैरत उन्हानं मोती पैरत उन्हा खर्राच का बहिणी म्हणते. नवरीना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा खर्राच मावशी खर्राच ते. खरं तर तुमले काय बोला ना म्हणा अधिकार नाही, पण थोडं विनोद मनीषने सांगा. तुमले राग नाहीस ना म्हणा बोलेल ना बहिणीसू. राग नाहीस ना मावशी कोणले पक्का का मायच्या. खरंच तुम्हाला गावण्या बट्या बिचाऱ्या माया मावल्या चांगल्या आहे तीस काय कोणले राग येत नाही तिथले माहिती आहे. बोली राग करीस नाही बेवणीस ते किडा पाडीत जाईब असं. तुम्हाला एक बी गाणं खरं राहत नाही, अख्खा लब्बाड गाणं राहतस. ते खरं आहे का? नवरीना बाप गोडे उन्हानं वाजा गैरत उन्हानं मोती पैरत उन्हा खरं राहस का ते? नवरीना बाप गोडे उन्हा खरं आहे ते. वाजा गैरत येस आणि तू मोती पैरत येस. तो याज ना बोचकत बाचकत येस आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा खरं दकाल घे ना. एक नंबरनी लब्बाड जात राहस आई. पण तेवढं बरं आहे बुवा आपला काष्टी मान्या बाया नाहीत त्याच्या. जीवनाचा उद्धार करायचा असेल तर अंतकरणापासून देवाला शरण जायचं आणि देवाची भक्ती करायची. किती वेळी भक्ती करायची सांगू का? हे दीवानी में गाना तेरी दीवानी हुई 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 चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में जामा तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा भगवंताची स्तुती करायची जसं माझ्या कुंती मातेने केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. स्तुती करायची त्या जगाच्या मालकाची. असो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत